आधी ते सांगायचे की यांची एक पण जागा येणार नाही, पण आम्ही 50 आलो. त्यांचे 56चे 20च झाले. आणि कधी म्हणे यांचं मुख्यमंत्रीपद असंविधानिक आहे, आता म्हणतो उपमुख्यमंत्री असंविधानिक आहे. मग तुम्ही काय आमदार पण असंविधानिक आहात? लोकांना माहित आहे की कोणाचं कोण कसं आहे, ते लोक ओळखून आहेत. त्याच्यामुळे यांच्या फेक निगेटिव्ह किंवा खोट्या व्हिडिओला कोणी बळी पडणार. पोलीस खात्याचं अपयश आहे, 100% अपयश आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. खूप प्रयत्न पोलीस डिपार्टमेंटने केलेले आहेत, पण काही आरोपी असे चालाक असतात की ते पोलिसांना हुल देतात. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे आणि पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ ट्विट करून खळबळ उडवली आहे. खरं तर त्या व्हिडिओला आता कॅश बॉम्ब म्हणजे बोलत आहे. कॅश बॉम्ब म्हणजे त्या व्हिडिओमध्ये शिवसेनेचे आमदार नोटांचा बंडल घेऊन बसले दाखवले गेल्याचा दावा त्या व्हिडिओतून केला जातोय. यावरती कायम आपल्या वक्तव्याने चर्चेत येणारे आणि सडेतोड बोलणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहे. गायकवाड साहेब, या व्हिडिओ ट्विट केल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? हा फेक व्हिडिओ आहे. अंबादास दानवेंना काही काम राहिलेलं नाहीये. विरोधी पक्ष नेते गेल्यापासून ते रिकामे आहेत. मागच्या काळातही त्यांनी असे फेक व्हिडिओ टाकून प्रसिद्धी मिळवण्याचा आणि आमच्या शिवसेना बदनाम करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या या फेक व्हिडिओनी जो एआयच्या माध्यमातून तयार केलेला आहे, काही निष्पन्न होणार नाही असा या सगळा खोटेपणा त्यांचा त्या ठिकाणचा आहे. सारखं त्यांचा पक्ष आमच्या पक्षाला बदनाम करायकरता विविध प्रकारचे आरोप करत राहतो. आधी ते सांगायचे की यांची एक पण जागा येणार नाही, पण आम्ही 50 आलो. त्यांचे 56चे 20च झाले. आणि कधी म्हणे यांचं मुख्यमंत्रीपद असंविधानिक आहे, आता म्हणतो उपमुख्यमंत्री असंविधानिक आहे. मग तुम्ही काय आमदार पण असंविधानिक आहात का? तर हे केवळ आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना आणि आमच्या शिवसेनेला बदनाम करण्याचा कारस्थान या उभाटाकडनं केलं जातं. त्याच्यामुळं लोकांना माहित आहे की कोणाचं कोण कसं आहे, ते लोक ओळखून आहेत. त्याच्यामुळे यांच्या फेक निगेटिव्ह किंवा खोट्या व्हिडिओला कोणी बळी पडणार नाही. नाही, पण मला असं म्हणायचं आहे की आजचा जो हा व्हिडिओ त्यांनी जो ट्विट केलाय त्याची दिशा थेट रायगडकडे जाते आणि असं बोललं जातं त्यांचा बोलवता करवता धनी हा सत्तेतलीच मोठा नेता असं बोललं जातंय. रायगड म्हणजे काय शिवरायांचा म्हणताय का तुम्ही? रायगड किल्ला शिवरायांचा किल्ला आहे. मग रायगड जिल्हा म्हणतोय. हा जिल्हा आणि असं काही नाहीये. त्यांचा ते त्यांच्याकडे जरी असेल तर ते आमच्या शिवसेनेचेच आहेत. जे त्यांच्याकडे तुमचा इशारा आहे, पण ते तुमचे म्हणजे नेते पण सांगतात, मंत्री पण बोलले, त्यांनी थेट नाव घेतलं. आमच्या पक्षाला बदनाम करायची ही षडयंत्र आहेत. शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र आहेत. तो सगळा व्हिडिओ हा फेक व्हिडिओ आहे. मग तुम्ही तुमच्या शैलीत अंबादास दानवेंना काय सांगाल? त्यांनी रिकामचोट धंदे करू नये, गप बसाव घरी. 1 वर्ष पूर्ण होते संतोष देशमुख हत्या प्रकरणावरती. आरोपी पुष्कळचे अटक देखील आहे, पण महत्वाचा जो मुख्य आरोपी जो आंधळे यांचा विषय येतोय तो फरार आहे. सरकार कुठेतरी कमी पडतंय या प्रकरणी हाताळताना. थोडं म्हणजे दिम्य पद्धतीने काम चालू, कारण आतापर्यंत चार्जशीट मध्ये दाखल झालेली आहे, मात्र तो मुख्य आरोपी जो आरोपी मध्ये मुख्य आरोपी हा आंधळे तो सापडत नाही सरकार म्हणजे पोलिसांना. सगळ्यात मोठं पोलिसांचं हे अपयश आहे की एवढ्या मोठ्या घटना ज्यांनी राज्य हादरून गेलं, ज्यांनी लोकांचा काळीच पिळवून टाकलं, त्या घटनेतला आरोपी अजूनही पोलिसांना सापडत नाही. हे खूप मोठं अपयश पोलीस खात्याचं आहे. म्हणजे गृह विभागाचा अपयश आहे, पोलीस खात्याचं अपयश आहे, 100% अपयश आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. खूप प्रयत्न पोलीस डिपार्टमेंटने केलेले आहेत, पण काही आरोपी असे चालाक असतात की ते पोलिसांना हुल देतात. पण तो काही जगाच्या देशाच्या बाहेर काही पळून जाऊ शकत नाही. तो कुठे जरी असला तर त्याला पोलीस खेचून आणतील. तुम्हाला जर परवानगी दिली शोधायला त्याला आंधळेला, तुम्ही शोधून काढणार का? मी पोलिसा एवढी यंत्रणा माझी मोठी नाहीये. ओके, हे होते संजय गायकवाड. त्यांनी म्हटलेलं आहे की अंबादास दानवे यांनी फक्त स्टंटबाजी आणि आमचा पक्ष बदनाम करण्यासाठीच हा व्हिडिओ ट्विट केल्याचं म्हटलं आहे. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, नागपूर.